धुळे एसटी विभागातील कथित भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून रिपब्लिकन सेनेने आंदोलन अधिक तीव्र केलं आहे। धुळे जिल्हा अध्यक्ष समाधान बैसाणी यांच्या नेतृत्वाखाली आज एसटी महामंडळातील 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। धुळे एसटी विभागातील विभागीय वाहतूक अधिकारी सौरभ देवरे, विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे आणि प्रादेशिक व्यवस्थापक विजय गीते यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून आचारसंहितेच्या काळात परस्पर बदल्या करत मोठे आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेने केला आहे। या आरोपांची निपक्ष चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून रिपब्लिकन सेनेचं आंदोलन सुरू आहे। आंदोलनाचा एक भाग म्हणून आज संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात आली नाही तर राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष समाधान बैसाणे यांनी दिला आहे। MDTV न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे, धुळे। नमस्कार, मी समाधान बैसाणे, रिपब्लिकन सेनेचा जिल्हा अध्यक्ष। मी गेल्या 2 महिन्यापासून भजन्या धरणे आंदोलनाला क्युमाइन क्लब जेल रोड येथे बेमुदत भजन्या धरणे आंदोलनाला बसलेलो आहे। परंतु शासकीय अधिकारी कर्मचारी, एसटी महामंडळाचे निर्लज्ज अधिकारी यांनी आजपर्यंत मला समाधानकारक उत्तर दिलं नाही किंवा माझ्या आंदोलनाची ठोस दखल घेतलेली नाही। म्हणून मी या एसटी महामंडळाचा जाहीर धिक्कार करतो, या सरकारचा जाहीर धिक्कार करतो। मी मागण्या करतो, एसटी महामंडळामध्ये जो मनमानी कारभार चालू आहे, भ्रष्टाचारी चालू आहे, तो भ्रष्टाचार मी बाहेर काढलेला आहे। परंतु इथले जिल्हा अधिकारी असेल किंवा पोलीस प्रशासन असेल याच्याकडे जाणून बुजून लक्ष देत नाही आहे। मी 2 महिन्यापासून आंदोलन करीत आहे तरी यांनी माझ्या आंदोलनाची दखल घेतलेली नाहीये। यांनी पुरुषोत्तम व्यवहारे विभाग नियंत्रक यांनी जी काही आचारसंहितेत बदली केलेली आहे, एक सर्वसाधारण कोणी काही केलं काही डायरेक्ट गुन्हे दाखल करून त्यांना आतमध्ये टाकतात। परंतु या पुरुषोत्तम व्यवहारेने, विजय गीतेने आणि सौरभ देवरेने या 3 अधिकाऱ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलेला आहे, मनमानी कारभार केलेला आहे, पदाचा गैरवापर केलेला आहे। असे सगळे ठोस पुरावे देऊनही यांच्यावर कुठल्याही पद्धतीचे गुन्हे दाखल झालेले नाही आहेत। यांच्यावर जर का गुन्हे दाखल झाले नाहीत तर मी समाधान बैसाणे आज रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या कार्यालयासमोर त्यांचे प्रतिमेचं आत्मदहन केलेलं आहे। मी याच्यानंतरही जर मला न्याय भेटला नाही तर माननीय परिवहन मंत्री सरनाईक प्रताप सरनाईक यांच्या ऑफिसामध्ये हे बॅनर घेऊन मी तिथे आंदोलन करीन आणि याच्यानंतर असा विषय राहील आमचा।